नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींसाठी दोन आनंदाच्या बातम्या आहेत। एक म्हणजे जानेवारी हप्ते वितरणासंदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची मोठी अपडेट आहे। चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया। तर सगळ्यात मोठी अपडेट आपण सर्वप्रथम पाहूया। तर याच्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे जे लाडक्या बहिणींना ई-केवायसी त्रुटीमुळे त्यांना लाभ आला नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, त्यांचं व्हेरिफिकेशन आणि त्यांना पात्र करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। तर ज्यांची सुरुवातीला अंगणवाडी सेविका ताई आहेत त्यांच्यामार्फत कागदपत्र पडताळणी झाली, तर अशा लाडक्या बहिणींना आता महिला बाल विकास विभाग आहे तर यांच्याकडून कॉल येण्यास सुरुवात झालेली आहे। तर लक्षात घ्या की तुम्हाला सर्वप्रथम अंगणवाडी सेविकांकडे जी यादी आहे तर या यादीनुसार अंगणवाडी सेविका कागदपत्रे सबमिट करून घेतात आणि ती संपूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर संबंधित कागदपत्र महिला बाल विकास कार्यालयामध्ये सबमिट होतात आणि त्यांच्यामार्फत कॉल केला जातो आणि या कॉलमध्ये लक्षात घ्या की विचारलं जातं की तुमच्याकडे घरामध्ये 4 चाकी वाहन तर नाही आहे ना, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागतं फोनवरती। त्याचबरोबर लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये कोण गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये लक्षात घ्या की सरकारी नोकरीमध्ये काम करत नाही आहे ना, अशा प्रकारची माहिती विचारली जात आहे आणि फोनवरती तुम्हाला नाही हे उत्तर द्यायचं आहे। आणि याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचा तुम्हाला लाभ आला होता का, तर येथे देखील नाही म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की तुमचं व्हेरिफिकेशन फोनवरती केलं जात आहे। तर लक्षात घ्या की सुरुवातीला ज्यांची कागदपत्र पडताळणी झाली अशा लाडक्या बहिणींना प्रत्येक जिल्ह्याच्या महिला बाल विकास कार्यालयाअंतर्गत फोन येण्यास सुरुवात झालेली आहे। तर काही जिल्ह्यामध्ये असं होत आहे, सर्व जिल्ह्यामध्ये फोन येत आहेत की नाही या संदर्भात देखील आपण माहिती घेतच आहोत। मग अशा प्रकारे कागदपत्र पडताळणी होऊन पुन्हा लाडक्या बहिणी पात्र होऊन ऑनबोर्ड होत आहेत। त्यामुळे अशा कॉल आलेल्यांचं व्हेरिफिकेशन आता ऑलमोस्ट झालेलं आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना आता पुढील महिन्याचा लाभ आहे तो कंटिन्यू मिळणार आहे। म्हणजेच लक्षात घ्या की कागदपत्र पडताळणीची जी प्रोसेस आहे ती फटाफट होण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच लाडक्या बहिणी पात्र असलेल्या लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणींचं नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ थकीत होता, ई-केवायसी चुकलेली होती, त्यांना पात्र करण्याचं काम सुरू झालेलं आहे। तर ही आनंदाचीच बातमी आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच अजून ज्या लाडक्या बहिणी आहेत काही ठिकाणी अंगणवाडी सेविका पोचलेल्या नाही आहेत त्यांच्यापर्यंत देखील ही प्रोसेस होणार आहे। त्यामुळे त्यांनी घाबरून जायचं नाही आहे, लवकरच ही प्रोसेस कंप्लीट करून राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता अशा लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर ही आत्ताची महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। सर्व ज्या अपात्र लाडक्या बहिणी ठरलेल्या होत्या यातील लाडक्या बहिणींना पात्र होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। आणि राहिला प्रश्न आता जानेवारी महिन्याचा, तर लक्षात घ्या आता इलेक्शन 7 तारखेला आहे, तर या काही दिवसांमध्ये 2 ते 3 दिवस मध्ये उरलेले आहेत, तर या दिवसांमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे। जर हप्ते वितरण होत असेल तर तसा लक्षात घ्या की शासकीय मान्यता देणारा जी-आर तर या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होऊ शकतो, पण मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा होणे महत्त्वाचं आहे। तर लक्षात घ्या अजून तरी जी-आर आलेला नाही आहे आणि या 2 ते 3 दिवसात हप्ते वितरण होत असेल तर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना लाभ येईल। अजून नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता त्यातील काही लाडक्या बहिणी आता पात्र होत आहेत, त्यांना देखील हा लाभ येणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची अजून कागदपत्र पडताळणी झाली नाही आहे त्यांना कागदपत्र पडताळणीनंतर लाभ मिळेल। त्यामुळे या आठवड्यामध्ये तरी शक्यता कमी वाटत आहे, त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो। तोपर्यंत लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी देखील सुरूच राहणार आहे, शासकीय पातळीवरती आदेश देण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी आहे, लाडक्या बहिणी पात्र होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा देखील लवकरच होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोचवा। केवायसीचं पोर्टल आहे तर ते सुरू होणारच नाही आहे, ही महत्त्वाची बातमी आहे। आणि त्याचबरोबर हेल्पलाईनवरती देखील दिवसभर व्यस्तच येत आहे। त्यामुळे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुम्हाला आपल्यामार्फत प्रॉपर माहिती आणि मदत दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।